तर्फे स्वागत बंधनामध्ये जेवढे काही राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार आहेत ते पुरस्कार सर्व मुंबईमधून आलेले आहेत। मुलांना पहिला पद्मश्रीसाठी मोठं काही वर्षी करून भारत सरकारने सन्मानित केलेला आहे। देशभरातील ही मुंबईतील आहे। पाय खाली के वीरा, पाय खाली के माराड़ी माराड़ी चल बैठ हट जा। आता की मध्य मुंबई खासदार कला व क्रीडा महोत्सव 2024 च्या माध्यमातून आमचे लोकप्रिय येणाऱ्या भावी उमेदवार अनिल देसाई साहेब, खासदार अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो। विविध खेळ त्यामध्ये आयोजित केलेले आहेत। त्यात मल्लखांब आलं, कबड्डी आलं, सर्वच प्रकारचे खेळाचे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आणि या पूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये हा जो उपक्रम राबवला गेला त्याच्यामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे आणि खेळाडू वृत्तीचे जे आहेत लोक त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झालाय। खरं म्हणजे अनिल देसाई साहेबांचं धन्यवाद मानतो की हा जो उपक्रम राबवला त्याच्यामुळं एक वेगळी चालना मिळते, ऊर्जा मिळते आणि या कार्यक्रमामुळे आपण घरोघरी पोहोचलो हे खूप मोठं काम झालेलं आहे। धन्यवाद। जय। माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा साकार झालेला हा क्रीडा महोत्सव आणि अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा होतोय आणि आमचे विभाग प्रमुख शिंदे साहेब यांच्या देखरेखीखाली हा महोत्सव चालू आहे। हा क्रीडा महोत्सव हा पूर्ण चेंबूर मधल्या शाळेच्या मुलांचा हा कार्यक्रम आहे। त्या इथे मल्लखांब, कबड्डी, खो खो, बिको हे विविध प्रकारचे जे खेळ आहेत ते इथे खेळले जाणार आहेत आणि तुम्ही बघता इथे छान असे प्रेक्षक जमलेले आहेत। शाळेतली सगळी मुलं आलेली आहेत आणि छानपैकी त्याचा आनंद घेत आहेत। खेळ आहे म्हणजे हा म्हणजे सगळेच खेळ मैदानी म्हणा, इंडोर म्हणा, हा खेळला गेला पाहिजे। मुलं जर खेळली उगीच त्यांचा कुठेतरी वेळ वाया जातोय, मग थोडे व्यसनी होतात, थोडा म्हणजे आता बोलण्याचे हे नाहीये, विविध प्रकारचे व्यसन जडतात त्यांना। हा व्यायाम आणि हा खेळ हे जर आपल्या मुलांना आपण स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये टाकलं तर ही सगळी व्यसन लागत नाहीत। त्यामुळे माझी पालकांना ही विनंती आहे, याच्याकडे लक्ष द्या आणि सर्व आपल्या लहान मुलांना या खेळाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन करा। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून विभाग क्रमांक 9 येथे माननीय खासदार आणि दक्षिण मध्य मुंबईचे आता आम्ही सर्वजण त्यांच्याकडे ज्या उमेदवाराच्या याच्याने बघतोय असे माननीय अनिल भाऊ देसाई यांच्या माध्यमातून हे इथे संपूर्ण विभाग क्रमांक 9 मध्ये वेगवेगळे सामने क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे। तसंच आता गोवंडी, देवनार, मानपूर इकडे पण कबड्डी, खो खो
कॅरम यासारखे खेळ खेळण्यात आले आणि इकडे आज मल्लखांब आणि दोरीवरचे प्रात्यक्षिके आहेत आणि 3 तारखेला CBSE शाळेच्या येथे जिम्नॅस्टिकचा परफॉर्मन्स असेल, परत पुन्हा योगासनांचा परफॉर्मन्स असेल, असे वेगवेगळे खेळ सगळीकडे क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांची संकल्पना अशी होती की आपण सगळे जर क्रिकेट आणि फुटबॉल याकडे सगळ्यांचं जास्त लक्ष असतं, परंतु ही छोटी छोटी जी आपल्या अंतर्गत महाराष्ट्रात खेळणारी जी खेळ आहेत, तर या गोष्टींकडेही जर आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं मुलांचा नक्कीच खेळाच्या माध्यमातून विकास होईल आणि विद्यार्थ्यांनी जर खेळ खेळले तर शरीराची पण वाढ चांगल्या प्रकारे होते, बुद्धीची वाढ चांगली होते आणि बुद्धी बरोबर शरीर पण एक संपत्ती आहे आणि त्यामुळेच आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब, महिला विभाग संघटिका पद्मावती शिंदे मॅडम यांच्या या माध्यमातून सर्वत्र सगळीकडे क्रीडा महोत्सव मोठ्या जोशात साजरा होत आहे आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व विभागातील नागरिक मोठ्या हिरिरीने इथे भाग घेताना आपल्याला दिसत आहे. साहेब ठाकरे, पक्षप्रमुख संभाजी साहेब पूर्ण मुंबईतच नव्हे परिसरात सगळीकडे एक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यासाठी त्यांच्या सूचना होत्या. सन्माननीय अनिल देसाई खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा महोत्सव दक्षिण मध्य मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभाग प्रमुख सन्माननीय प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या विभाग क्रमांक 9 च्या माध्यमातून अणुशक्तीनगर विधानसभेत विविध खेळाचं आयोजन केलेलं, त्यात आज खास मल्लखांबाचं इथे आज आयोजन करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये क्रिकेटचे सामने झालेले आहेत, कबड्डीचे सामने झालेले आहेत, आता फुटबॉलचे पण सामने होणार आहेत. असे विविध खेळाची मेजवानी या मुलांसाठी खास करून या महोत्सवानिमित्त आलेली आहे. खरं तर शाळेच्या मध्ये अभ्यास करता करता खेळामध्ये पण मुलांना प्रावीण्य मिळावं, एक प्लॅटफॉर्म मिळावा, हाच एक हेतू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा मानस आहे. कारण बाळासाहेबांनी वेळोवेळी सांगितलंय मैदानी खेळासाठी त्यांचं प्रत्येक वेळी प्रोत्साहन असायचं. त्यामुळे त्यांच्याच विचारांना प्रेरित होऊन आज हे कार्यक्रम इथे आम्ही वर्षानुवर्ष घेत आहोत. आज हा क्रीडा महोत्सव मोठ्या प्रमाणात दक्षिण मध्य मुंबईमध्ये चालू आहे. मुलांचा आणि पालकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हा महोत्सव चांगल्या प्रकारे आज तुम्ही बघता इथे जवळजवळ 150 ते 200 मुलं आज या मल्लखांब स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. अशी अजून जिम्नॅस्टिकचा एक 3 तारखेला कार्यक्रम आहे. असे विविध खेळांमध्ये हे मुलं आणि पालक भाग घेत आहेत. आज खरंच आम्हाला बघून आनंद होत आहे की मोबाईल मधनं काहीतरी कितीतरी मुलं अशी बाहेर होऊन मैदानी आणि इंडोर गेम खेळायला प्रेरित झालेले आहेत. ज्या प्रकार राजकारणात आज ज्या पद्धतीने लोक वैतागलेली आहे, तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी टीव्ही उघडला तर खेळाचं काय दिसतच नाही, ओनली राजकारण दिसतं सर्व लोकांना. नुसता तो भ्रष्टाचार, कुणी काय केलंय, कुणी किती खाल्ले, कुणी कुठल्या पक्षात गेलं, ह्याच्याशिवाय दुसरं काय दिसत नाही. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या मार्फत आजपर्यंत इतिहास आहे. मग महानगरपालिका असो किंवा वैयक्तिक शाखेचे कार्यक्रम असो, वैयक्तिक कुणाचा वाढदिवस असो, वैयक्तिक कुणाचे लग्नाचा असो, त्यानिमित्त सुद्धा या प्रभागामध्ये असो विभागामध्ये असो आमच्या ठिकाणी लहान मुलांना प्रयोजित करण्याचं, उत्स्फूर्त करण्याचं काम ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आलेली आहे. आणि त्यामुळे आज सुद्धा तुम्ही पाहताय ज्या अर्थी आमच्याकडे सन्माननीय राज्यसभेचे खासदार अनिल देसाई साहेब यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी जो काही कामांचा रपाटा लावलाय आणि त्या कामांसोबतच नुसती कामच करत नाही तर त्या कामासोबत त्यांनी या ठिकाणी जे खेळ आहेत, जे खेळ क्रीडा महोत्सव या ठिकाणी प्रत्येक विधानसभा आहे, मग तुमचं चेंबूर असो, अणुशक्ती असो, सायन असो, धारावी असो, दादर असो, माहीम असो, वडाळ असो, या पूर्ण नियोजित कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेळ एक असे वैयक्तिक एक या ठिकाणी आज तुम्ही पाहताय की आज 100च्या वरती मुलं मल्लखांब स्पर्धेमध्ये भाग घेऊन या ठिकाणी प्राइज घेण्याच्या तयारीत आहे. परंतु अशाच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त मिळत आहे. आम्हाला कुणाला बोलवायची गरज लागत नाहीये. लोक आपोआप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर सगळे आवाज या ठिकाणी पडतात. त्यामुळे या ठिकाणी अनिल देसाई साहेब यांचे हात या ठिकाणी बळकट आहेत आणि मला खात्री आहे की या ज्या खेळाडूंचं जे आयोजन केलं हे वाया नाही जाणार. तर आमचे खासदार पुन्हा निवडून येऊन या विभागामध्ये पुन्हा या मुलांना पूर्णपणे उत्स्फूर्त करण्यासाठी आम्ही सज्ज राहू आणि
सर्वांना पण आवाहन करतो, येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा आपण अनिल देसाई साहेबांचे हात बळकट करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. झाला जवाहर विद्याभवन ही खेळाडूंची एक कर्मभूमी आहे. माननीय श्री कैलास पंत यांनी या ठिकाणी जे बीज उगवलं त्याला मी लहान असताना या ठिकाणी शिकवायला येतो, मुलांचं प्रशिक्षण घ्यायला येतो आणि त्याच ठिकाणी आज महेंद्र चेंबूरकर, सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्स, ट्रॅम्पोलिन, ॲक्रोबॅटिक्स, मलखांब अशा विविध योगासनं अशा विविध खेळांमध्ये शेकडो नव्हे हजारो खेळाडू घडतायत. त्यातल्या सागर ओवाळकर याला अर्जुन पुरस्कार मिळाला मलखांबातील आणि त्याचप्रमाणे खूप खेळाडू हे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले. अशा खेळाडूंचं नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन व्हावं, नवोदित खेळाडूंना एक संधी मिळावी यासाठी या खासदार चषक कला व क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला. त्याचं कारण कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा मलखांब हा जगातील एकमेव क्रीडा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे फक्त हातापायाचे स्नायू नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम मिळतो आणि कुठल्याही खेळामध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात. मला ज्या वेळेला पहिल्यांदा छत्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांनी मला खूप भरभरून आशीर्वाद दिले होते की त्यांच्या खेळावरती जे प्रेम होतं त्याच्यामुळे आज हा एक कायापालट झालेला आहे आणि तेच स्वप्न आपण आता पुढे राबवतो. त्याचा मला खूप आनंद होतो. अनिल देसाई शिवसेना सचिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून विभाग क्रमांक 9 मध्ये आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही विधानसभांमध्ये क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. त्याच्या अनुषंगाने जवाहर विद्या मंदिरमध्ये इकडच्या स्पोर्ट्स अकॅडमीनी जो हा उत्कृष्टपणे मलखांब आणि रोप मलखांब याचा जो ठेवला आहे, लहान मुलांना खरोखर त्याचा चांगल्या प्रकारे होत आहे. मी इकडच्या सर्व नियोजन करणाऱ्या प्रशिक्षक, इकडचे स्पर्धक, त्यांचे पालक आणि सर्व टीमचे मी इथे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कारण असे खेळ हे जे महाराष्ट्रातल्या मातीतले ते होणं गरजेचं आहे. त्यात हा सुवर्ण योग असा आला की केंद्र सरकारने ज्या अन्न द्रोणाचार्य जे आमचे आहेत या मलखांब क्षेत्रामधले गेले 40 वर्ष ते इथे चांगलं काम करतायत आणि मलखांबाला आज त्यांनी देशात नाही तर जगामध्ये त्याचं नाव हे केलं. त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इथे सर्वांना मार्गदर्शन मिळाले. त्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला आणि ह्या मलखांब याला अगदी देशभर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोजन किया है, बच्चों का जो पार्टिसिपेशन है वो भी देखा. मैं इन लोगों को जो भी इसमें है, चेंबूरकर सर से लेके सुबोध जी, हमारे सुबोध आचार्य जो उपनेता है, हमारे प्रमोद जी शिंदे विभाग प्रमुख है, प्रकाश काकरवेकर हमारे जो विधायक है, कि इन लोगों का इस चीजों से जुड़ना ये बहुत बड़ी बात है. क्योंकि हम देखते हैं कि बड़े बड़े खेलों को बहुत सारा पुरस्कार मिलता है, बहुत सारा उसके लिए एनकरेजमेंट रहती है, जैसे क्रिकेट है, कबड्डी है, हॉकी है, फुटबॉल है. लेकिन ये जो खेल है जिसमें से जहाँ शुरुआत बचपन से होती है और ये लगन लाना, इन बच्चों को इस लगन से रुक करना, ये अपने माँ बाप जो रहते हैं, पेरेंट्स का उनका काम है. और मैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद दूंगा कि एक अच्छी आगे की पीढ़ी बनाए, सशक्त पीढ़ी बनाने का काम यहाँ से शुरू होता है. ये मलखांब हो, रोप क्लाइंबिंग हो, जिस तरह से बच्चे आज यहाँ पे उनका एक प्रोग्रेस दिखा रहे हैं, ये बहुत अच्छा है. मैं सराहना इसी बात की करता हूँ कि इन खेलों को सरकार की तरफ से ज्यादा बढ़ावा देना चाहिए, इनको ज्यादा पुरस्कार देना चाहिए, क्योंकि ये अपने बचपन से जो इसमें शरीक होते हैं कि एक पीढ़ी, एक सशक्त पीढ़ी तैयार हो जो मुंबई, महाराष्ट्र और पूरे देश का नाम दुनिया में ले जाए.